हॅलो. हा बोल ना. काय? मला भेटायचंय? अरे काय रे, रोज रोज कशाला भेटायचं? माझी आठवण येते. बर बर बर. काय तुला भूक लागत नाही? गौरे, अगं बाहेर जाऊन बोल ना, मला डिस्टर्ब होतंय. हा बोलते. हो हो हो. अरे बघ बघ बघ, तिला समजलं मी बॉयफ्रेंडशी बोलते. तिला राग आला बघ, मला म्हणली बाहेर जाऊन बोल. हा तुला म्हणत होते ना मी. हो मग. अरे तिची ती मैत्रीण आहे, एक्स गर्लफ्रेंड. तीच म्हणली स्वतः की ती तिची एक्स गर्लफ्रेंड आहे म्हणून. आणि वागत पण तशाच होत्या त्या. अरे तशाच म्हणजे तशा. बरं जाऊ दे. आणि ती जेव्हापासून इथं आली ना, ती कुठल्या पोराशी बोलताना मला दिसलीच नाही. मला नाही वाटत त्याला काही बॉयफ्रेंड वगैरे आहे. हा अरे तू हा तू एक आहे काय, त्याचं नाव जिगऱ्या का बिगऱ्या, पण त्याच्याशी तसलं बॉयफ्रेंड सारखं नाही बोलली कधी ती. हा आणि हो, माझा नंबर तिने काय सेव्ह केला माहिती का? माय देसी गर्ल असं कोण सेव्ह करते नंबर? आणि कालच तुला सांगितलं ना, अरे तेच रे, ती गजरान चॉकलेट घेऊन आली. आणि नंतर मी त्याचं स्टेटस बघितलं, तर त्यामध्ये लिहिलं गजऱ्याचा फोटो टाकलेला तिने, आणि त्यामध्ये लिहिलेलं सिम्बॉल ऑफ लव्ह. एवढं इनफ नाहीये का? गपरे, तुला काय कळते? मी राहते तिच्यासोबत. माझ्याकडे नाही का आयडिया आहे. तू काय कर माहिती का, आज रात्री काय ग, बाहेर का जाते झोपायला? काय नाही, असंच. मी घोरते का? नाही मग? असंच अगं. आणि हो, मगाच्यासाठी सॉरी बर का. अगं मी माझ्या बॉयफ्रेंडला बोलत होते आणि माझ्या लक्षातच नाही आलं तू काम करत बसलीये म्हणून. सॉरी. हा नो प्रॉब्लेम. तुला आहे का बॉयफ्रेंड? नाही, मी सिंगल आहे. तू सिंगल आहेस? एवढं शॉक व्हायला काय झालं? नाही, तुझ्यासारखी एवढी मॉडर्न मुलगी आणि सिंगल म्हणजे. त्यात काय झालं? तुझ्यासारखी देसी गर्ल आणि कमिटेड हे पण ऑर्डरच ना. पण तुझी ती एक मिनिट. हॅलो, बोल ना. पाठवलं की मी तुला. काय ग, बाहेर चाललीस? अगं हो, क्लायंट मीट आहे. अच्छा, म्हणजे जेवायला नसशील ना? मोस्टली नसेल. आलेच. गणू, हे काय तर वेगळंच प्रकारच दिसतंय बाबा. मला तर खूप भीती वाटते. प्लीज तू मला वाचव, नाही तर काय खरं नाही माझं. हॅलो. हॅलो, हा बोल ना. जेवण बनवलं का ग तू? नाही का ग, तू येतेस का? बेस्ट. नाही, मी काय म्हणत होते, मी आता जिथे आली आहे ना, तिथे एक भारी रेस्टॉरंट आहे. मस्तपैकी तयार हो आणि इकडे ये, मी तुला ऍड्रेस पाठवते. आपण मस्तपैकी आज आपली डेट साजरा करू. नाही नको. अगं मी बाहेरचं नाही खात. तू ये जेवून. अगं एखाद्या ठीक आहे ना, ये ना. अगं नको, अगं खरंच नको. माझं पोट दुखतंय माझं. पोट दुखते? हा. का बरं? पिरियड्स आले काय? हा पिरियड्स आलेत माझे. खूप दुखतंय अगं पोट. बर तू आराम कर, मी तुझ्यासाठी पार्सल घेऊन येते, ठीक आहे? नाही नको, मी फक्त खिचडीच खाईन. तर तू ये जेवण करून. ठीक आहे, मी आलेच मग थोड्या वेळात. हा चालते. ओके, बाय. बाय.
हॅलो, बघ माझा डाऊट आता पक्काच झालाय बघ. मी तुला म्हणले होते का नाही. अरे तिने मला आता फोन केला. अरे तिने मला डेटला घेऊन जाणार होती. अरे मुली जेवायला जाते, डेटवर कोण चल म्हणतं. डेटवर चल म्हणली ती, आणि ते पण म्हणले की खूप भारी कॅफे आहे. हा, आणि तिथं जाऊन तिला माझी आठवण आली. हा, असं कसं विचारणार डायरेक्ट. नाही बाबा, मी नाही विचारू शकत. तुला कसं विचारणार डायरेक्ट. विचारू काय? हो बाबा, मला पण तसंच वाटतंय ना. तर माझं डोकं फुटून जाईल हे असलं सगळं बघून. तिला विचारते आणि माझं काय ते सांगते बाबा सगळं क्लिअर. हो चालतंय, ठेव ठेव, बाय बाय. विचारतेस काय? इकडे किचन मध्ये आहे. डोळे बंद कर आणि हात पुढे कर. कशाला कर ग. ए नाही नाही नाही, मला नाही आवडत असलं. अगं सरप्राईज आहे. तसलं काय तर हातावर नाही ना ठेवणार. मी घाबरत नाही, पण मला चेष्टा नाही आवडत, तुला सांगते. चांगलं सरप्राईज आहे, चांगलं. कशाला? कर मला ना. नकोय सरप्राईज. कर. नको नको, मला नकोय सरप्राईज. रे कर. बघा कर. अगं मला नाही आवडत हे चॉकलेट, किती कडू लागतं ते. अगं येडे, ह्याच्यानी मूड बूस्ट होतो. मूड बूस्ट कशाला करायचंय? पिरियड्स आलेत ना तुझे, मग ह्याच्यानी जो डलनेस आणि वाईट वाईट वाटत असतं ना, ते सगळं असं चांगला मूड होत. कळलं? नाही नाही, राहिलंय माझं पोट दुखायचं. नको नको मला हे खा चॉकलेट. गं. मला नाही आवडत अगं. नको नको. काळजी करते माझी. चॉकलेट घेऊन आले. हो ग, जाऊ आपण दोघीच. नाही सांगत मी जिगऱ्याला. आवर काइंड ऑफ डेट. हा ठीक आहे. हो ग, लव्ह यू टू. चल बाय. डेट कोण आहे मग? तो नाही ग, ती तुला न आवडलेली अमरी. असं का केलंस? काय नाही अगं, ते चालतं आता सगळीकडे. काय ऍक्सेप्टन्स आलाय तसं अगं. आता काय चालतं आता सगळीकडे. काय चालतं? कसलं ऍक्सेप्टन्स? अगं तेच ते काय लेस्बियन. काय? अगं काय बोलतेय तू? काय झालं? तू नाहीस का? नाही, बिलकुल नाही. आय एम प्रिटी स्ट्रेट. ती तुझी एक्स गर्लफ्रेंड नाही ग, एक्स रूममेट आहे. तिला कुणी जाळ्यात अडकवणार असं भेटलं ना की ती अशीच अडकवते. अमरी पण ना. काय यार गौरे, तुला असा डाऊट होता तर विचारायचं ना. हा, जरी मी किंवा कुणी गे किंवा लेस्बियन असतो तरी तुझ्यावर काही जबरदस्ती नसती गेली. यू आर नॉट मॅन. थँक गॉड. मला तर टेन्शनच आलतं अगं. मला वाटलं आता टेन्शन काय? आणि तसं पण तू आहेस की कमिटेड, मग काय त्यात. हा, आहेस ना? नाही, खोटं बोललीस? इम्पॉसिबल आहे. हा, Baby, I miss you. तू सांगितलं होतं ना याला व्हिडिओ कॉल करायला.